नमस्कार, मी निकिता पिंगळे आणि माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत लोखंडी भांडी कशी साफ करायची। आजकाल लोखंडी भांडी वापरतात, नवीन भांडी वापरण्यासाठी कशी तयार करायची। या भांड्यांना तेल किंवा ग्रीसिंग केलेलं असतं, तर तो चिकटपणा कसा काढायचा तो आता आपण पाहूया। तर प्रथम आता मी कढई धुवून घेते आणि नंतर साबणाने घासून घेणार आहे। हे बघा, आता कढई मी धुवून घेत आहे, थोडी पाणी टाकून धुवून घ्यायची। हे बघा, काळसर पाणी थोडंसं जातच येतं, तर याला आता मी साबणाने घासून घेते। हे असं 2-3 वेळा कढई म्हणजे घासून घ्यायची साबणाने चांगली, तर हा जो काळपटपणा असतो ना त्याचा पूर्ण काढायचा आहे। ही अशी घासून घेतली मी तारेची आणि साबण घेतलेला आहे विम बार, तर तुम्ही लिक्विडनी पण घासू शकता। आणि याचप्रमाणे जर तुम्ही तवा पण लोखंडी वापरत असाल तर तो पण असाच साफ करायचा। हे बघा, असं मी आता ही 2-3 वेळा घासून घेतलेली आहे। तर बघा, याचा असं आता काळं हाताला काही लागत नाहीये, तरी पण एकदा दोनदा परत घासायची आहे। अशी 2-3 वेळा घासून घ्यायची, म्हणजे कसं त्याचा तेलकटपणा पूर्ण निघून जातो। आता तर काही लागत नाही हाताला काळं। कढईला असं घासून घेते परत। पुसून घ्यायची पूर्ण कपड्याने, कॉटनच्या कपड्याने अशी पुसून घ्यायची आहे। आणि असं पण आपण जेव्हा कढई वापरतो ना तेव्हा ती व्यवस्थित घासल्याच्या नंतर पुसून ठेवायची, म्हणजे त्याला गंज लागत नाही। पुसून ठेवल्या गंज लागत नाही। आता इथे मी 2-3 वाटी तांदूळ घेतलेला आहे। हे तांदूळ धुवायचं आणि याचं जे पाणी निघेल ना तर त्या पाण्यामध्ये कढई ठेवायची 2-3 तास। तर मी आता हे तांदूळ धुवून घेते आणि हा टप आहे ना, तर याच्यामध्ये मी पाणी साचवणार आहे आणि त्या पाण्यात ती कढई ठेवायची आहे। हे बघा, ही टपात मी कढई ठेवून घेतली आहे आणि हे तांदूळ धुतले ना ते पाणी त्या कढईत ठेवायचं। हे बघा, हे पाणी जे निघेल ना ते पाणी या कढईत ओतायचं आहे। हे असं 2-3 वेळा तांदूळ धुवायचे आणि जे पाणी निघेल ते या कढईमध्ये ओतायचं, म्हणजे टपामध्ये, तर ते पूर्णपणे कढई त्या पाण्यात बुडाली पाहिजे। आता ही पूर्ण अशी बघा ही कढई ना याच्यामध्ये पाण्यात बुडली जाईल। आता तिरका आहे, मी नंतर बेसिनमधून टप बाहेर काढून दाखवते। असं आता या टपामध्ये ना ही कढई अशी राहून द्यायची 3-4 तासांसाठी।
आणि 3-4 तासांच्या नंतर ही कढई बाहेर काढायची आणि परत त्याला घासून घ्यायचं, परत कढई घासून घ्यायची। तर इथे आता आपले 3-4 तास झालेले आहे। तर आता ही मी कढई काढून घेते पाण्यातून आणि पाणी टाकून द्यायचं आहे। आता ही कढई ना परत घासायची आहे, साबणानेच घासायची आणि घासणीने परत घासून घ्यायची चांगली। परत अशी 1-2 वेळा घासायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची। तर हिला कढईला आता पूर्ण परत पुसून घ्यायचं स्वच्छ कोरड्या कपड्याने आणि कढईला तेल लावायचं आणि गॅसवरती ठेवायची तापायला। तेल टाकायचं याच्यामध्ये, असं पूर्ण कढईला लावून घ्यायचं आहे। त्याचे ऑइलिंग केलेलं आणि ग्रीस रिंग केलेलं सगळं ते गेलेलं आहे। ग्रीस म्हणजे लावतात ना, तर ते तर बघा अजिबात हाताला लागत नाहीये। आता मी कढई तापायला ठेवली आहे आणि याच्यामध्ये ना एक कांदा कापून भाजून घ्यायचा पूर्ण, म्हणजे असं चांगलं परतून घ्यायचं लाल होईपर्यंत। तो कांदा फेकूनच द्यायचा आहे आपल्याला, वापरायचा नाहीये। हे बघ कढई आपली आता पूर्ण चांगली तापलेली आहे। तर त्याचा नवीन थोडासा असं म्हणजे वास वेगळाच येतो। तर कांदा मी याच्यात टाकत आहे कढईमध्ये आणि तो परतून घ्यायचा आणि हा कांदा वापरायचा नाही, फेकून द्यायचा आहे। थोडंसं तेल टाकायचं अजून याच्यामध्ये पूर्ण कढईला असं पसरून द्यायचा कांदा। गॅस मी म्हणजे फास्टच ठेवलेला आहे। तर हा बघा कांदा असा परतून झालेला आहे। आता हे कढई ना अशीच ठेवायची आहे आणि परत याला घासून घ्यायचं आहे। पण आता हे रात्रभर मी आता असंच ठेवणार आहे आणि सकाळी या कढईला परत घासायचं आहे साबणाने परत एकदा। आणि घासून झाल्याच्या नंतर मग याच्यामध्ये पहिलं काहीतरी तळायचंच म्हणजे पदार्थ करायचा आहे। तर आपल्या शरीराला लोखंडी भांड्यापासून आपल्याला लोह मिळतं। तर लोखंडाच्या भांड्यात जेवण शिजवलेलं चांगलं असतं। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे पहा मी रात्रभर असं कढईला असंच ठेवलं होतं हे कांदा याच्यामध्ये, जो आपण रात्री भाजून घेतला होता तो। तर आता हे कांदा टाकून द्यायचा आहे आणि कढई परत साबणाने घासायची आहे। तर मी आता या कढईला घासून घेते, हा कांदा फेकून द्यायचा आहे। परत एकदा ही घासून घ्यायची कढई, याचा हा पण तेलकटपणा निघाला पाहिजे कांदा भाजलेला। हे बघा त्या बाजूनी पण घासायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची। तर आपली कढई धुवून झालेली आहे, याला लिंबू लावून घ्यायचं थोडं। लिंबू चोळायचं आहे असं आतल्या बाजूने। तर हे ना कढईला बघा मी आता असं लिंबू लावून घेते, असं घासूनच घ्यायचं लिंबाने, म्हणजे तो वास आहे ना तो सगळा निघून जातो आणि नवीन भांड्याचा थोडा वास येतो बरं का हे करायला ठेवल्यावरती, तापायला ठेवलं लोखंडाच्या। तर आता लिंबू सगळं लावून घ्यायचं आणि परत स्वच्छ करायचे कढईला।
हे मी आता याच्यामध्ये ना लाल बीट आहे ना, त्या बीटाचा भुगा घेतलेला आहे आणि त्याने मी ही कढई घासते. तर हे लोखंडाची भांडी ना, तर लाल बीटाच्या तुकड्याने पण खूप छान निघतात त्याने घासल्यावरती. तवा, कढई, तर त्याने मी घासते. आता या लाल विटेचा भुगा आहे ना, तो बारीक भुगा असतो त्याने घासते आणि घासणी हीच घेतलेली आहे. तर नारळाची शेंडी पण घेऊ शकता याच्यामध्ये घासणीसाठी. पूर्वी तर तसंच करायचे, आता साबण आणि हे घासणे आलेत. नाहीतर त्या पहिले यानेच घासत होते, विटकर आणि विटकर बोलतात त्याला, विटाच्या तुकड्याला, त्याने. आता ही कढई मी आता धुवून घेते बरं. हे पहा, अशी आपली कढई स्वच्छ झालेली आहे. हे बघा, आता हे तेलकटपणा आणि त्याचा काळपटपणा बघा पूर्ण निघून गेलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.